अभय, आपण लहानपणी ज्या शपथा वगैरे घ्यायचो ना त्या विसरायच्या असतात रे नंतर. हे बघ, अशा कुठल्याही शब्द वगैरे घेतलेले नाहीयेत ग मी. मग तू कन्फ्यूज होऊ नकोस ना, तुला वाटलं तर कर लग्न. अरे पण स्वराला सुद्धा तसंच राहायचं बिन लग्नाचं. देन गो इन फॉर लिव्ह इन रिलेशनशिप. हल्ली फॅड आहे त्याचं खूप. पण असं कुठल्याही प्रकाराने एकत्र वगैरे राहायचं आमचं काही ठरलेलं नाहीये. हे मला नको. अरे मग आमच्या घरी दर वीकेंडला या ना, असेच वीकेंड कपल म्हणून. काय रे? काय बोलली? कपल? एक कपल नाही होता आम्ही, मित्र आहोत फक्त. हे म्हणजे ब्रह्मचारी नाही तर अविवाहित. वाह, तुला माहितीये स्वराने मला काय सांगितलं? ती अमृता प्रीतम आणि इमरोज हे सुद्धा दोघं एकत्र राहायचे लग्नाशिवाय, मित्र म्हणून. हो, पण ते एकत्र राहायचे एका घरात. तुला दोन पर्याय आहेत, एक तर लग्न कर किंवा स्टार्ट लिव्हिंग इन. लिव्ह इन सुद्धा लग्नच असतं रे एक प्रकारचं. नाही अजिबात नाही. लिव्ह इन म्हणजे आउटचा बोर्ड लावून इन करायची गोष्ट. चिअर्स. Cheers. मी स्वतःला नवरा बाप या रोल मध्ये कधीच पाहू शकत नाही. मला आवडतात लहान मुलं, हं? पण दुसऱ्यांची. सेक्स बद्दल तुझं काय मत आहे? सेक्स बद्दल मत असतं. तुझे मैंने कहा था ये शहर छोड़कर चले जाना, लेकिन तू नहीं माना कल्लू. 10 मर्डर, 8 रेप और 6 अभय? के मामले दर्ज हैं तुझ पर. 5 साल पहले तू एक छोटे से रेलवे स्टेशन पर एक छोटी सी चाय की दुकान चला. अभय, आज तेरे एक इशारे पर बहुत कुछ हो. अभय, मैं अच्छी तरह से जानता हूँ कि तुझे गिरफ्तार करते ही ऊपर से तुझे छुड़ाने के लिए फोन अभय, लेकिन तुझे ऊपर से तो कोई फोन कॉल तेरे. अरे कुठे आहेस तू? अभय, अभय, स्वरा हाय. व्हॉट हाय? अरे काय केलंयस तू? हे ही राहायची पद्धत आहे का अभय? अरे मी 2 दिवस गेले होते टूरला, तर तू घर पण नाही आवरून ठेवू शकलास? 2 दिवस वेळच नाही मिळाला स्वरा. जेमतेम झोपायला आणि आंघोळीला वेळ मिळालाय. हे रोजचंच आहे तुझं अभय. जेव्हा जेव्हा मी टूरवरून येते ना, माझ्या पोटातच गोळा येतो. सुरुवातीला प्रेम आहे म्हणून सोडून दिलं, हळूहळू कळेल म्हणून मी इग्नोर करत गेले. आता माझ्या लक्षात आलंय, तू तुझ्या माला कितीही धुतकारत असलास ना, तर या सगळ्या सेवा मोकाट घ्यायचास. हे बघ, मला या असल्या कामांची सवय नाहीये. मी तुला म्हणालो होतो ना आपण बाई ठेवूया म्हणून. म्हणालास, शोधलीस? मी सगळीकडे शोधत फिरत होते. त्या शिरीषनी मदत केली, ऋषितानी मदत केली, पण तू जागचा हल्ला नाहीस. हे स्वरा, मी काहीतरी नवीन प्रॉब्लेम केल्यासारखं काय बोलतेस का? हे सगळं जुनंच आहे अभय. मी चाळीत वाढली आहे, तरी सुद्धा स्वच्छ चादरी, अभरे, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवायची सवय आहे मला. आणि हीच सवय मी ऑफिसमध्ये पण ठेवली आहे. हे बघ, माझ्या घरी नोकर चाकर होते, आजी आजोबा होते, ऑफिसमध्ये शिपाई आहेत, असिस्टंट आहेत, म्हणून मला सवय नाही या गोष्टींची. नशीब स्वतःचं ढुंगण धुवायची सवय आहे. स्वरा, ही घाणेरडी भाषा आधी बंद करा तुझी. राहायचं अस्वच्छ, भाषा मात्र स्वच्छ मिरवायची. ते काही नाही. रविवारी ऑल्टरनेट घराची स्वच्छता झाली पाहिजे, सगळी कामं वाटून घ्यायची. आणि हो प्लीज जेवण बनवायला शिक. अरे त्यापेक्षा सरळ मला जा असं सांग ना. हाच पळपुटेपणानं माझ्या डोक्यात जातो. जर काही झालं की जातो. त्यापेक्षा उलटा का नाही विचार करत आणि म्हणत की हो मी जबाबदारी घेतो. हे बघ, फॉल्स कमिटमेंट मी कधीच करत नाही. मिस्टर GM, ही बिझनेस लँग्वेज ना तू तुझ्या ऑफिसमध्ये वापरायचीस, माझ्यासमोर नाही. तुला काय सिद्ध करायचं का? यू आर बेटर दॅन मी. ऑफकोर्स, दॅट्स ऑलरेडी प्रूव्हन. हे बघ, माझी इच्छा एवढीच आहे की आपण दोघांनी जबाबदारी घेतली तर या मैत्रीचं नंदनवन होऊ शकतं. पण तुझा पुरुषी बुळव्यात हे होऊ दिल तर ना. इनफ. इनफ स्वरा, इनफ इट इज. इनफ? व्हॉट इनफ? गुड मॉर्निंग अभय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उर्मी, तुझी कमाल आहे. रविवारी सकाळी सुद्धा उठून जिम आणि जॉगिंग. हो, मला फिट राहायला आवडतं. तुझ्यासारखं अशी टायर्स मिरवत फिरणं ना नाही आवडत मला. बघ बघ काय झालंय. माणसानी फिट असावं म्हणजे लोकांनाही आपल्याकडे बघवतं आणि आपल्यालाही लोकांकडे बघवतं. हे बघ, मला काय तुझ्यासारखं कॉन्शियस वगैरे व्हायला होत नाही. मी आहे हा असा आहे. हे बघ, सुटलेलं पोट आहे हा असा आहे म्हणे. कसं दिसतं माहितीये मी ना, फणसाच्या झाडाला फणस लगडतात ना तसं दिसतंय. यार तुम्ही कशावरही बडबड करू शकता का? मला असं वाटतं ना, प्रत्येक घरामध्ये आजकाल 24 तास FM चॅनल चालू असतं. नुसती बघ. स्वराचा फोन आला होता.
स्वराचा फोन आला होता का? आला होता. काय म्हणाली? काय म्हणणं असणार तिचं? तिला फक्त एक निमित्त लागतं, जे तिला मिळालं.